हॅलो. हाय. तर आजचा भाग एका अशा प्रसंगावर आधारित आहे जो सध्या स्थितीमध्ये घडत आहे आणि एका ठिकाणी घडून पण गेलेला आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आजचा भाग कसा वाटला. तर चला वळूयात कथेकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 162 दिवसभर चाललेल्या गडबडीमुळे रात्री सर्वजण गाढ झोपले होते. वाड्यावर एकदम शांतता पसरली होती. फक्त अंगणातील झाडांची पाने सळसळत होती. घड्याळात रात्रीचे 2:30 ते 3 वाजले असावेत. अचानक वाड्याच्या वरच्या मजल्यावरील खोलीतून एक सळसळती शांतता भंग पावली. आई ग, आई ग, अहो. 9 महिन्यांची गरोदर असलेली अस्मी बेडवरून उठण्याचा प्रयत्न करत होती, पण कंबर आणि पोटात आलेल्या तीव्र कळांमुळे तिच्या डोळ्यांतून पाणी आले. तिला प्रचंड वेदना होत होत्या. तिचा आवाज ऐकून बाजूला झोपलेला चैतन्य दचकून जागा झाला. अस्मी, अस्मी, अगं काय झालं? त्याने घाबरून तिच्या कपाळावरचा घाम पुसला आणि ती म्हणाली, अहो अहो, खूप त्रास होतोय मला. प्रसव काळात सुरू झाल्यात वाटतं. अस्मी वेदनेने विवळत म्हणाली. चैतन्यानेही क्षणाचाही विलंब न लावता खोलीचा दरवाजा उघडला आणि जोरात हाक मारली. शिवम दादा, आईसाहेब, लवकर या. ती शांत रात्री चैतन्याचा तो गंभीर आणि घाबरलेला आवाज ऐकून सगळा वाडा एका मिनिटात जागा झाला. आईसाहेब, आबासाहेब, शिवम, प्रिया, अतुल, जान्हवी सगळे रॉयल टोळीचे मेंबर जे तिथेच मुक्कामी होते धावतच वर आले. आकांक्षा आणि कुणालचीही गडबडून बाहेर आले होते. काय झालं रे चैतन्य? शिवमने धापा टाकत विचारले. अस्मीची अवस्था पाहून आईसाहेबांना लगेच समजले. बाळाच्या जन्माची वेळ आली आहे म्हणून. तिचे दिवस पूर्ण झालेत. वाड्यावर एकाच वेळी भीती आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले होते आणि बाहेर धो धो पाऊस सुरू झाला होता, ज्यामुळे रात्रीची वेळ अधिकच आव्हानात्मक वाटत होती सगळ्यांना आज. तिची ही परिस्थिती पाहून जान्हवी म्हणाली, आईसाहेब, आबासाहेब, काळजी करू नका, पण कळा खूप तीव्र आहेत आणि डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे. आपल्याला तिला तातडीने शहरातल्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. रिस्क घेता येणार नाही. डॉक्टर पल्लवीला आणि डॉक्टर रोहितला फोन लावा. अतुल, गाडी लवकर काढ. चैतन्य, अभि, सचिन, चला रे, गाडीपाशी या. शिवमने एका पायावर आपल्या रॉयल टोळीला आदेश दिला. अतुल आणि मित्रांनी लगेच वाड्याचे मोठे दरवाजे उघडले. चैतन्याने स्वतःच्या हाताने गाडीचे स्टीअरिंग हातात घेतले. त्याच्या चेहऱ्यावर पोलिसाचा कणखरपणा होताच, पण मनात आपल्या पत्नीसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी प्रचंड धाकधूक होती. कुणाल आणि शिवमने अस्मीला हळूच उचलले. गाडीच्या मागच्या सीटवर झोपवले. तिच्यासोबत आईसाहेब आणि जान्हवी बसल्या. दुसऱ्या गाडीत शिवम आणि चैतन्य सोबत निघाले होते. आबासाहेब, आकांक्षा, प्रिया, वाड्यावरच थांबा. आम्ही पोचलो आणि तुम्हाला फोन करतो. आणि तसंही जान्हवी वहिनी सोबत आहेत. वंशवर लक्ष द्या हां प्रिया, शिवमने गाडीत बसताना सांगितलं होतं. रात्रीच्या त्या गडद अंधारात मुसळधार पावसात वाड्यावरून 2 गाड्या वेगाने शहराच्या हॉस्पिटलच्या दिशेने निघाल्या. चैतन्य गाडी अत्यंत वेगाने आणि कौशल्याने चालवत होता, तर मागे जान्हवी अस्मीला धीर देत होती. आईसाहेबांना तर आपल्या मुलीच्या प्रसवतीच्या वेदना पाहणं खूप कठीण जात होतं. वाड्यावर पाठीमागे राहिलेल्या आबासाहेब आणि आकांक्षा देवाच्या गाभाऱ्यात दिवा लावून अस्मीच्या सुखरूप बाळंतपणाची प्रार्थना करत होते. गंगूमावशींना सगळ्यांना चहा बनवून धीर दिला आणि म्हणाल्या, धाकल्या सुनबाई, काळजी करू नका, हो राजे आहेत ना सोबत. वाड्यावरची ती वादळी रात्र अखेर सरली आणि पूर्वेला नवयुगाची नवी पहाट उगवली. शहरातल्या त्या मोठ्या हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी शांतता होती. चैतन्य एका जागेवर उभा राहू शकत नव्हता. त्याचा पोलिसाचा तो रुबाब आज होणाऱ्या एका बापाच्या काळजीत विरघळला होता. शिवम, अतुल आणि रॉयल टोळी त्यांचे खांदे थोपवून धीर देत होती. अचानक लेबर रूमचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर पल्लवी डॉक्टर रोहितच्या चेहऱ्यावर एक गोड आणि थकूनही रसरसलेलं हसू घेऊन बाहेर आली. तिने चैतन्यकडे पाहिलं आणि म्हणाली, चैतन्यराव, अभिनंदन. कदमांच्या घरात साक्षात लक्ष्मी आली आहे. अस्मीने गोंडस मुलीला जन्म दिलाय. ते ऐकताच चैतन्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. शिवमने त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, अरे वा, आमचा सिंगम बाप झालाय म्हणायचं एका मुलीचा. वाड्यावर आबासाहेबांचा फोन खणखणला आणि संपूर्ण वाडा आनंदाने न्हावून निघाला. हॉस्पिटलच्या रूममध्ये अस्मीच्या कुशीत ती चिमुरडी पाहुणी शांत झोपली होती. तिचे गुबरे गाल, छोटेसे गुलाबी ओठ आणि चेहऱ्यावरचं ते निरागस हसू पाहून संपूर्ण परिवार तृप्त झाला. जणू ती चंद्राची छाया आहे इतकी सुंदरता नितळ होती तिची. तितक्यात मागे उभा असलेला अतुल नेहमीच्याच मिश्किल स्वरात शिवमच्या खांद्यावर हात ठेवत हळूच म्हणाला, अरे शिवम, बघितलंस? वाड्यावर लक्ष्मी आली. बरं झालं रे बाबा.
अस्मी आणि चैतन्याला मुलगी झाली. तुझी सून एकदम फिक्स झाली बरं का आता. आता आपल्या प्रियांशसाठी मुलगी बघायचं टेन्शन मिटलं रे. ते ऐकून तिथे प्रसव कळा विसरून अस्मी आणि चैतन्य हसायला लागले. शिवमने कपाळावर हात मारून घेत म्हणला, अरे अतुल, तू सुधारणार नाहीस ना रे. काय बोलतोयस तू? आणि अजून त्या चिमुरडीने या जगात पाऊलही ठेवलं नाही, 1 तासही झाला नाही, तोवर तू तिचं थेट लग्न लावून मोकळा झालास, तेही माझ्या प्रियांसोबत. जमवून पण मोकळा झालास. बापरे, तू सगळ्यांच्या जोड्या आणि लग्नच जमवायला आहेस का रे? आणि ते नेहमी का असतं रे तुझं? अरे यालाच तर दूरदृष्टी म्हणतात. आपली रॉयल टोळी आता व्यवहाराच्या नात्यात बदलणार, अतुलने ताट कॉलर करत म्हटले. आणि त्या हसण्या खिदळण्यात संपूर्ण खोली दुमदुमून गेली. पण त्याच्या मते ही एक दूरदृष्टीच होती. कारण असं म्हणतात ना, दुधाने भाजले की ताक पण फुंकर घालून पितात. ही म्हण खरी आहे बरं का. असंच काहीसं झालं होतं अतुलच्याही बाबतीत. तेव्हा शिवम उच्च शिक्षणासाठी पुणे विद्यापीठात होता. जवळपास 10 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आणि त्यानंतर शिवमही माघारी आला होता ह्या गोष्टीसाठी. हॉस्पिटलच्या त्या लहानशा खोलीत आनंदाचा एक नवाच ओघ चालू झाला होता. आणि कल्लोळ सुरू असतानाच अचानक एक सुन्न करणारी शांतता तिथे पसरली. शिवमने चेहऱ्यावर हसू ठेवत अतुलकडे पाहिले. पण अतुलच्या चेहऱ्यावरचे ते मिश्किल भाव सेकंदाच्या आत उडून गेले होते. त्याचे डोळे जुन्या वेदनांनी, आठवणीने डबडबून आले. तो हळूच मागे सरकला आणि खोलीच्या एका कोपऱ्यात थंडगार भिंतीला पाठ टेकून शून्यात नजर लावून उभा राहिला. त्याच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचा तो प्रयत्न करत होता. पण त्याच्या डोळ्यांच्या कडांमधून एक टिपूस गालावर घसरला. एक जुनी आठवण मनात जागी झाली होती, ज्याचं दुःख आयुष्यभर लक्षात राहणारं होतं. शिवमची ती तीक्ष्ण नजर आपल्या मित्रावर खेळली. अतुलची ही अवस्था पाहून शिवमच्या काळजात चर्र झालं होतं. त्यालाही काहीतरी आठवलं. त्याने हातातल्या पाण्याचा ग्लास बाजूला ठेवला आणि तो हळूच पावलांनी अतुलजवळ गेला. त्याच्या खांद्याजवळ अत्यंत मायाने हात ठेवत म्हणाला. शिवम म्हणला, काय रे अतुल, काय झालं? राग आला का रे माझा? मी उगीच चेष्टा केली ना यार तुझी. मनाला लावून घेऊ नकोस रे. आणि मनाला लावून घेतलंस की काय? अतुलने पटकन आपल्या डोळ्यातलं पाणी पुसलं, एक दीर्घ श्वास घेतला आणि शिवमच्या खांद्यावर हात ठेवत अत्यंत जड आवाजात म्हणला, नाही रे शिवम, राग काय येईल तुझा? तू तर माझा भाऊ आहेस. पण आज या चिमुरडीला अस्मीच्या कुशीत पाहिलं आणि माझं काळीज एकदम चर्र झालं रे. माझ्या मनात एक विचार आला. तुझी मुलगी माझ्या वंशसाठी, अस्मीची मुलगी तुझ्या प्रियांसाठी. जर आपल्याच घरात या मुली राहिल्या तर कसं? दुसऱ्या परक्या घरी कशाला द्यायच्या ना आपल्या काळजाचे तुकडे? तसंही परक्यांचा काय भरोसा रे आजकाल. ते आपल्या फुलासारख्या नाजूक मुलीवर हुंड्यासाठी, पैशासाठी अन्याय अत्याचार करतात आणि शेवटी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करतात रे. आपली फुलं दुसऱ्याच्या दारात जाऊन कोमजण्यापेक्षा आपल्याच घरात सुखात नाही का राहणार? अतुलचे हे शब्द एकदाच खोलीतील चैतन्य, अस्मी आणि डॉक्टरांच्याही चेहऱ्यावरची हसण्याची ओघळ थांबली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम चिंतेत बदललेला होता. कारण हृदय हेलावून टाकणारी एक घटना अतुलच्या बहिणीच्या बाबतीत घडली होती. आज जर ती असती तर तिलाही अशीच अस्मीसारखी एक गोंडस मुलगी किंवा मुलगा असताच, असं त्याच्या मनात आलं. कारण अतुलच्या या शब्दांमागे एक असं जळजळीत सत्य, एक गूढ सस्पेन्स आणि भळबळीत जखम होती, जी विक्रमच्या वाड्याशी आणि रॉयल टोळीशी जोडलेली होती. शिवमने अतुलला घट्ट जवळ घेतलं. अतुल, तू अजूनही त्या? शिवमचे वाक्य पूर्ण होण्याआधीच अतुल ढासाढासा रडायला लागला. होय शिवम, 10 वर्ष झाली रे. आज बरोबर 10 वर्ष झाली त्या हरणीसारख्या माझ्या बहिणीला स्वातीला जाऊन. अतुलचा आवाज भीतीने आणि संतापाने कापत होता. माझी सख्खी बहीण स्वाती, किती स्वप्न घेऊन मी त्या नराधमांच्या घरी गेली होती रे. हुंड्यासाठी बळी दिली रे माझ्या बहिणीची. सासरच्या लोकांनी तिच्यावर असे काही आण्विक अत्याचार केले की शेवटी छळ सहन न होऊन तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली रे. पण ती आत्महत्या नव्हती शिवम, तो खून होता. आज या चिमुरडीला पाहिलं आणि मला माझ्या स्वातीची आठवण झाली रे. सांग ना शिवम, काय करू मी तरी? मुली जन्माला आल्या की बापाला आणि भावाचं काळीज थरथरतं, हे मला आज समजतंय रे. अतुलच्या बहिणीची, स्वातीची जी थरारक आणि काळजाला थरकाप उडवणारी जुनी हकीकत जेव्हा पुन्हा एकदा समोर आली, तेव्हा हॉस्पिटलच्या त्या खोलीत जणू काळ गोठला होता. पण त्या जुन्या कथेत एक असा थरारक सस्पेन्स दडला होता जो अजूनही कुणाला माहीतच नव्हता. 10 वर्षांपूर्वी आपल्याच वाड्यावरून स्वातीचं लग्न अगदी थाटामाटात लावून दिलं होतं आबासाहेबांनी. आबासाहेब यांच्या आशीर्वादाने, माझ्या बाबांनी. अतुलने आपल्या बहिणीच्या घरात
लग्नात कोणतीही कसर सोडली नव्हती. अगदी जीवाचं रान केलं होतं लग्नात राबण्यासाठी आणि तिला सामान देण्यासाठी. मुलाकडचे लोक शहरातले मोठे प्रस्थ होते. त्या घराण्याचा प्रमुख होता विक्रम. त्याच्या श्रीमंतीवर विश्वास ठेवून गाडगुळे परिवाराने आपली मुलगी दिली. पण लग्न झाल्यावर अवघ्या काही महिन्यांतच त्या नराधमांचे खरे रूप समोर आले रे. त्यांना बिझनेस वाढवण्यासाठी अजूनही 50 लाख रुपयांची कॅश हुंडा हवा होता. स्वातीने जेव्हा अत्यंत करारीपणाने आपल्या भावांकडे पैशाची मागणी करण्यास नकार दिला तेव्हा त्या बंद खोलीत स्वातीवर अमानुष छळ सुरू झाला. तिला उपाशी ठेवणे, बेदम मारहाण करणे. स्वाती हे सगळं मुकाट्याने सहन करत होती रे शिवम, कारण तिला आपल्या भावाला आणि बापाला त्रास द्यायचा नव्हता. आणि सहन तरी केव्हा करणार ना. असाच हुंड्यापायी अनेकांच्या बळी गेलेले आहेत, आताही जातच आहेत. पण एका वादळी रात्री, ती रात्र स्वातीसाठी शेवटची ठरली. विक्रम आणि त्याच्या घरच्यांनी स्वातीला इतके मारले की ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. ती शुद्ध हरपली आहे हे समजून आपला गुन्हा लपवण्यासाठी विक्रम आणि त्याच्या माणसांनी रात्रीच्या 2:30 वाजता स्वातीला गावाबाहेरच्या एका निर्जन जुन्या विहिरीपाशी आणले. पण विहिरीपाशी आणताच गार वाऱ्याने स्वातीला शुद्ध आली. तिने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मुसळधार पावसात ती धावत होती. मागे विक्रम तिची शिकार करण्यासाठी धावत होता. एकटे विहिरीच्या काठावर विक्रमने स्वातीचा गळा आवळला आणि तिला विहिरीत ढकलून दिले. आणि गावात स्वातीने आत्महत्या केली अशी खोटी अफवा पसरवली होती त्या टायमिंगला. असंच होत होतं पहिले ना. जेव्हा ही बातमी वाड्यावर पोहोचली तेव्हा अतुल, शिवम, अभि आणि सचिन यांचे डोके चक्रावून गेले. ते वेड्यासारखे त्या विहिरीपाशी पोहोचले. मुसळधार पाऊस सुरू होता. अतुलने क्षणाचाही विचार न करता विहिरीत उडी मारली. जेव्हा त्याने स्वातीचे निळे पडलेले छिन्नविछिन्न झालेले शरीर बाहेर काढले तेव्हा रॉयल टोळीच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहत होते. हा घात आहे शिवम. माझी बहीण आत्महत्या करूच शकत नाही. अतुलने स्वातीच्या हाताची घट्ट मिटलेली मूठ पाहिली. जेव्हा त्याने तिची बोटे उघडली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वातीच्या हातामध्ये सासरच्या सोन्याच्या साखळीचा एक तुटलेला तुकडा आणि एका महागड्या शर्टचे बटन होते. तो पुरावा ओरडून सांगत होता की स्वातीने मरताना संघर्ष केला होता आणि तिला मारणारा दुसरा कोणी नसून तिचा पती विक्रम होता. त्याच रात्री कायद्याची वाट न बघता शिवम आणि अतुलने स्वतःच कायदा हातात घेतला. रॉयल टोळी थेट विक्रमच्या बंगल्यावर तुटून पडली. तो रात्रीचा थरार भयानक होता. शिवमच्या डोळ्यात जणू वीज संचारली होती. त्याने विक्रमच्या बॉडीगार्ड्सना पाटील स्टाईलने धुळीत मिळवले होते. अतुलने विक्रमला गचंडी धरूनच बाहेर खेचले. त्या रात्री रॉयल टोळीने विक्रमला आणि त्याच्या घरच्यांना इतके बदडले होते की त्यांचे हाड न हाड मोकळे केले होते. पण शिवमने अतुलला थांबवले. अतुल, याला एका रात्रीत मारून टाकणं सोपं मरण द्यायचं नाही आहे. याला अशा चक्रुहेत अडकवून टाकायचं आहे की आयुष्यभर जेलच्या अंधाऱ्या कुटीत नरक यातना भोगेल. शिवमने ते पुरावे आणि स्वतःचा वशिला वापरून पोलिसाकरवी अशी केस उभी केली की विक्रम आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला कोर्टाने थेट 20 वर्षांचा सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली होती. पण असं म्हणतात ना, ज्याचे हात लांब असतात त्याला अशी शिक्षा झाली तरी ते कोर्टातून सुटतातच आणि जेलमध्ये सुद्धा जात नाहीत. पण त्या विक्रमने स्वतःचे असे डावपेच निर्माण करून स्वतःला निर्दोष सिद्ध केले आणि आज आपल्या सगळ्यांसोबत दुश्मनी बाळगतो आहे. पण स्वातीची ती जखम आज या चिमुरडीला पाहून पुन्हा हिरवी झाली होती. हॉस्पिटलमधील तो सुन्न प्रसंग होता. अतुलची ही जुनी कहाणी ऐकून खोलीतल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. शिवमने अतुलला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, अतुल शांत हो भाऊ. स्वातीला तर आपण न्याय मिळवून दिलाय आणि आज जी ही लक्ष्मी आली आहे ना तिच्याकडे बघ. मी तुला शब्द देतो, आपल्या या मुलीकडं वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणाचीच होणार नाही. आपली रॉयल टोळी आणि चैतन्याची खाकी वर्दी यांच्या सुरक्षिततेत या मुली राहतीलच कायमच्या. अस्मीने आपल्या मुलीला छातीशी धरून घट्ट आवळलं. चैतन्याने पुढे होऊन अतुलचा हात हातात घेतला. वातावरण हळूहळू निवळक होतं. पण त्याचवेळी हॉस्पिटलच्या बाहेर काळोखात आणि मुसळधारात पावसात एक काळ्या रंगाची कार येऊन थांबली होती. कारची काच हळूच खाली झाली. आत बसलेल्या एका रहस्यमय व्यक्तीला हातात गाडगुल्यांच्या वाड्याचा जुना फोटो होता, ज्यावर स्वातीच्या फोटोवर भोवती लाल रंगाने फुली मारलेली होती. त्या व्यक्तीने मोबाईल कानाला लावला आणि अत्यंत थंड क्रूर आवाजात म्हणला, बॉस, गाडगुल्यांच्या वाड्यावर नवीन सावध जन्माला आलाय वाटतं. चैतन्य आणि अस्मीला मुलगी झाली आहे. कदमांची संपूर्ण रॉयल टोळी हॉस्पिटलमध्ये आहे.
फोनच्या पलीकडून एक भयानक ओळखीचा सुस्कारा ऐकू आला. तो आवाज ऐकून कोणाचाही थरकाप उडाला असता. पलीकडची व्यक्ती म्हणाली, खूप छान. पाटलांनी मला जेलमध्ये सडवून माझी वर्षे उद्ध्वस्त केली ना. आता त्यांच्या वाड्याची ही नवीन लक्ष्मी म्हणजे त्यांची ही नवीन मुलगी माझ्या सुडाच्या अग्नीत जळणार. गाडगुलांच्या वाड्याचा आनंद मी पुन्हा एकदा स्मशानाच्या शांततेत बदलणार. लक्ष ठेव त्यांच्यावर. त्या रहस्यमय व्यक्तीने फोन ठेवला आणि कार वेगाने अंधारात गायब झाली. हॉस्पिटलच्या आत चैतन्य आणि शिवम आपल्या लाडक्या चिमुरडीचे स्वागत करत होते, तर बाहेर त्यांच्याच कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी एका जुन्या भयानक शत्रूने आपले डोळे विणायला सुरुवात केली होती. मागे पण शिवमच्या मुलांवर असाच एक हल्ला झाला होता. तर हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पावसाचा आणि वाऱ्याचा आवाज घुमत होता. पण आत पाटील परिवाराच्या खोलीत एक वेगळीच उबदार शांतता पसरली होती. अतुलने आपल्या अश्रूंच्या पाठीमागे दडलेले स्वातीचा तो कटू भूतकाळ शांत केला होता. शिवमने दिलेल्या धैर्यामुळे आणि चैतन्याच्या खांद्यावरच्या विश्वासामुळे खोलीत पुन्हा एकदा चैतन्यमय वातावरण तयार झालं होतं. चला, जे झालं ते झालं. भूतकाळाच्या सावल्या आपल्या भविष्यावर पडता कामा नयेत. आबासाहेबांचा फोनवर तो धीरगंभीर आवाज शिवमला सुखावून गेला. पण पाटलांच्या वाड्यावर आणि रॉयल टोळीचे हे कुठे माहीत होतं की हॉस्पिटलच्या अगदी काही मीटर अंतरावरच मुसळधार पावसात उभी असलेली ती काळी कार त्यांच्याच विनाशाची संहिता लिहित होती. आणि रात्रीचे 3:30 वाजत आले होते. अतुल आणि त्याची रॉयल टोळी घरी निघाले. फक्त हॉस्पिटलमध्ये चैतन्य, शिवम आणि आबासाहेब, जान्हवी थांबले होते. हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्डबाहेर शिवम, चैतन्य बसलेच होते. दिवसभराच्या धावपळीमुळे आणि ताणामुळे चैतन्याचा डोळाच लागला होता. शिवम मात्र जागा होता. पोलीस अधीक्षक असलेला चैतन्याची खाकी वर्दी शेजारच्या खुर्चीवर ठेवलेली होती. अचानक हॉस्पिटलचे दिवे एका सेकंदासाठी लुकलुकले आणि संपूर्ण मजल्यावर अंधार पसरला. फक्त इमर्जन्सीचे मंद पिवळे दिवे सुरू राहिले होते. शिवमच्या सतर्क मनाला काहीतरी खटकले. त्याने आजूबाजूला पाहिले. कॉरिडॉरच्या शेवटी एक उंच आकृती वॉर्ड बॉयच्या कपड्यामध्ये डोक्यावर टोपी घालून अस्मीच्या खोलीच्या दिशेने चालत येत होती. त्या व्यक्तीची चाल वॉर्ड बॉयसारखी नव्हती. ती अत्यंत संथ, मोजून मापून पावले टाकलेली आणि क्रूर होती. त्याच्या हातात एक फाईल होती आणि डाव्या हाताच्या मनगटावर एक विशिष्ट टॅटूची खूण चमकत होती. एका पेटत्या मशालीचं चिन्ह. ते चिन्ह पाहताच शिवमच्या डोक्याची शीर सणकली. हे चिन्ह विक्रमच्या त्या खास गुंडांच्या टोळीचे होते, ज्यांना 10 वर्षांपूर्वीच रॉयल टोळीने बेदम चोप दिला होता. तो माणूस आता अस्मीच्या खोलीचा दरवाजा म्हणजे तिच्या वॉर्डचा दरवाजाच्या हँडलला हात लावणार. तितक्यात शिवम एका बिबट्यासारखा धावला आणि त्याने मागून त्या माणसाची गचंडी धरली. कोण आहेस बे तू आणि इथे काय करतोयस? शिवमचा आवाज कॉरिडॉरमध्ये गाजला. तो माणूस दचकला, पण मागे क्षणाचाही विलंब न लावता आपल्या खिशातून एक धारदार खंजीर काढून आणि शिवमच्या दिशेने फेकला. शिवमने अत्यंत चपळाईने स्वतःला मागे ओढले, ज्यामुळे खंजीर हवेत फिरला. तो गुंड पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, पण तितक्यात चैतन्य जागा झाला. आपल्या पत्नीच्या आणि नवजात मुलीच्या रक्षणासाठी चैतन्याने झेप घेतली आणि त्या गुंडाला जमिनीवर पाडलं. शिवम दादा, पकड त्याला, चैतन्य ओरडला. दोघांनी मिळून त्या गुंडांना भिंतीवर दाबलं. चैतन्याने त्याचा मुखवटा ओरबाडून बाजूला काढला. शेवटी समोर एका अनोळखी गुंडाचा चेहरा होता, पण त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक विकृत हसू होतं. तो त्या दोघांकडे बघून खळखळून हसत होता. 10 वर्षांपूर्वी जेलमध्ये गेलेल्या विक्रमचाच हा डाव होता. तो माणूस म्हणाला, पाटील, खूप उशीर झालाय. तुम्ही बाहेर एकाला पकडलात, पण तुमचा काळ वाड्याच्या आत केव्हाच शिरलाय. तो गुंड खो खो हसत म्हणाला. वाड्याच्या नावावर शिवमच्या काळजाचा ठोका चुकला. काय म्हणालास? वाड्यावर काय केलंस तुम्ही? शिवमने त्याचा गळा दाबून विचारले. आज रात्री पाटलांच्या वाड्यावर फक्त राख उरणार. त्या गुंडाने विषारी हसू दिले. इकडे मुसळधार पावसात वाड्यावर आबासाहेब, आकांक्षा, कुणाल गाढ झोपले होते, तर प्रिया वंश शिवांशी आणि प्रियांशला घेऊन तिच्या रूममध्ये होती. वाड्याचे मोठे दरवाजे तर बंद होते, पण मागच्या बाजूला स्वयंपाकघराची खिडकीची काच हळूच उघडली गेली. काळोखातून 2 काळ्या आकृत्या आत सरकल्या. त्यांच्या हातात पेट्रोलचे मोठे मोठे 2 कॅन होते. 10 वर्षांपूर्वी जेलमध्ये गेलेल्या विक्रमने बाहेर आपली माणसे अजूनही सक्रियच ठेवली होती. त्याचा मुख्य डाव हॉस्पिटलमध्ये रॉयल टोळीला अडकून पाठीमागे अख्खा वाडा जिवंत जाळून भस्म करायचा होता. त्या काळ्या आकृत्यांनी दिवाणखान्यात, सोफ्यावर आणि आबासाहेबांच्या खोलीच्या बाहेर पेट्रोल ओतायला सुरुवात केली.
पावसाच्या आवाजात त्यांच्या पायांचा आवाज ऐकू येत नव्हता. एकाने खिशातून लायटर काढले. लायटरची ती लहानशी ज्योत काळोखात चमकली. पाटलांचा इतिहास संपवण्यासाठी ती एक ठिणगी पुरेशी होती. पण साक्षात लक्ष्मी ज्या वाड्यावर नांदत होती तिथे देवाचा चमत्कार घडणार नाही असं तर होणारच नाही ना. वाड्यावर एक पाळीव श्वान होतं, राजा, जो एरवी रात्री शांत बसायचा. त्याला पेट्रोलचा सुवास आला. त्याने अचानक एवढ्या जोरात भुंकायला सुरुवात केली की संपूर्ण वाडा प्रतिनिधित्व झाला. तो शिवमचा स्वतः ट्रेन केलेला श्वान होता. कोण आहे तिकडे? आबासाहेबांना जाग आली. त्यांनी ओरडून बोलवलं. कुणाल आणि आकांक्षाही खोलीतून बाहेर आली. कुणालने तोंडावर टॉर्च धरून दिवाणखान्यात धाव घेतली. टॉर्चचा प्रकाश पडताच समोर 2 बुरखाधारी गुंड पेट्रोल ओतताना दिसत होते. चोर चोर, आकांक्षा ओरडली आणि गुंडाने लायटर जमिनीवरच फेकला. पण कुणालने थेट त्या गुंडांच्या अंगावर झेप घेतली. लायटर पेट्रोलपासून अवघ्या काही इंच अंतरावरच पकडले आणि विझले. दुसऱ्या गुंडाने कुणालवर वार करण्यासाठी काठी उचलली, पण तोवर वाड्याच्या मुख्य दारातून बुलेटचा ब्रेक भयानक आवाज झाला. रॉयल टोळीचे शिलेदार अतुल, अभि आणि सचिन वाड्यावर पोहोचले होते. हॉस्पिटलमधून शिवमचा फोन येताच हे तिघे जीवाच्या आकांताने बुलेटवरून वाड्याकडे धावले होते. अतुलने लाथ मारून वाड्याचा दरवाजा उघडला. समोर ते दृश्य पाहून अतुलचे डोळे लाल झाले. माझ्या आबासाहेबांच्या वाड्यावर हात लावता? तुमची हिंमत कशी झाली? अतुल जणू काळभैरव झाला होता त्या टायमिंगला. त्याने एका गुंडाला उचलून थेट खांबावरच आपटले. अभि आणि सचिनने दुसऱ्या गुंडाला असा काही चोप दिला की त्याच्या कमरेचे हाडच मोडले. काहीच मिनिटात वाड्यावरचा हा हल्ला रॉयल टोळीने मोडून काढला होता. ह्या सगळ्यांचे आवाज प्रियाच्या रूममध्ये जात होते आणि ती मुलांना पदराच्या आड घेऊन बेड आणि आरशाच्या आडोशाला बसली होती. का तर आबासाहेबांनी तिच्या रूमच्या दरवाजाला कोणीच उघडू नये म्हणून, तिच्यापर्यंत कोणीही पोचू नये म्हणून बाहेरूनच कुलूप घालून ठेवले होते. अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची तिची ही पहिलीच वेळ होती आणि त्या प्रसंगाला बघूनच प्रिया खूप खूप घाबरली होती. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि अतुलच्या बहिणीची ही स्टोरी जी तुम्ही ऐकली ही आत्ताच्या स्थितीला आणि जुन्या काळामध्ये सुद्धा खूप वेळेस घडलेली आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.